ही जी 9-10 पुस्तकं आहेत त्याच्यावरती आपण नंतर येऊया. पण शॅडो हाऊस हे नवीन पुस्तक काही दिवसांपूर्वीच रिलीज झालं. काय आहे शॅडो हाऊस? आता सध्या बराच महाराष्ट्र किंवा मराठी वाचक मला डिटेक्टिव्ह अल्फा कथांच्या वरून ओळखतोय. डिटेक्टिव्ह अल्फा रहस्य कथा मालिकेचा लेखक. पण बऱ्याच दिवसांपासून माझ्या डोक्यात होतं की आपण काहीतरी नवीन लिहावं. आणि कारण एकाच जॉनरमध्ये एकाच कॅरेक्टरवरती लिहून लेखकाला सुद्धा सॅच्युरेशन येतं, म्हणजे यू नो बेटर. तर माझ्या डोक्यात होतं की काहीतरी नवीन लिहावं, आणि त्यामुळं मी ही कादंबरी लिहिली शॅडो हाऊस नावाची. ही सुद्धा एक मर्डर मिस्ट्री आहे. इट्स जस्ट लाईक ऑल द अदर अल्फा बुक्स, बट इट इज नॉट लाईक अदर अल्फा बुक्स ॲज वेल. कारण मर्डर मिस्ट्री आहे, पण याच्यात अल्फा दिसणार नाही तुम्हाला. हे कम्प्लिटली वेगळे कॅरेक्टर्स आहेत, त्यांच्यामधले वेगळे इक्वेशन्स आहेत. आणि ही कथा घडते ती एका दूर एकाकी जंगलात. तिथे एक बंगला आहे, पुरातन बंगला. तिथं गेस्ट्स येतात एका पार्टीचं किंवा एका सेलिब्रेशनसाठी पार्टी आयोजित केलेली आहे. आणि त्या आयसोलेटेड प्लेसमध्ये खून घडतात, आणि त्या जमलेल्या लोकांमधलाच एक आहे गुन्हेगार. तर अशी ही थोडीशी क्रिपी आणि थोडासा हॉररचा टच आहे याला, जो अल्फाच्या कथांमध्ये नसतो. तो हॉररचा टच आहे, आणि थोड्या वेगळ्या धाटणीतली कथा आहे. जसं इंग्लिशमध्ये जर अगाथा ख्रिस्तींची तुम्ही पुस्तकं वाचली असतील, तर त्यांचं एक पुस्तक आहे की अँड देन देर वेर नन, ज्याच्यावरती बरेच मूवीज आले. इंग्लिश हिंदीमध्ये सुद्धा त्याचे बरेच ॲडॅप्टेशन झाले. तर ती या कथेमागची प्रेरणा होती. म्हणजे ती माझी अगाथा ख्रिस्तीची सगळ्यात आवडती कथा आहे, म्हणजे पुस्तक आहे. आणि त्याच्यावरती असंच घडतं की एका बेटावरती अनोळखी 10 व्यक्तींना अनोळखी निनावी पत्र येतं की तुम्हाला आमंत्रण आहे एका कार्यक्रमाचं, आणि ते जमतात. आणि त्यांच्यामध्ये मग एक गुन्हेगार आहे जो एकेकाला मारायला खून करायला सुरुवात करतो, कारण हे 10 लोक गुन्हेगार असतात. अच्छा. आणि त्यामुळे त्यांच्या कर्मांची शिक्षा म्हणून असं त्यांनी दाखवलेलं आहे. तर त्यावरनं मी इन्स्पिरेशन घेतलं. आणि मराठी साहित्यामध्ये अशा प्रकारची एकही कथा नाही माझ्या माहितीप्रमाणे. मर्डर मिस्ट्रीज बऱ्याच आहेत, सस्पेन्स स्टोरीज आहेत, कोर्टरूम ड्रामाज आहेत, पण अशा प्रकारची मी याला लॉक्ड अवे मिस्ट्री म्हणतो की लॉक्ड अवे मिस्ट्री. येस. एका ठिकाणी ट्रॅप झालेला एक ग्रुप, ज्याच्यामध्ये अशा डायनामिक्स घडतात, आणि मग ते सस्पेन्स हॉरर बिल्डअप होत जातं. तर अशा प्रकारची ही कथा आहे. आणि मला वाटतं की थोडा वेगळा फ्लेवर ऍड केलाय मी. वाचकांना डेफिनेटली आवडेल आणि नक्की वाचावी असं मी, जे मर्डर मिस्ट्रीचे कोर डायहार्ड फॅन्स आहेत त्यांनी तर डेफिनेटली वाचावी. असा एक पिक्चर पण मी बघितलेला आठवतोय, मेहमूदचा पिक्चर होता, गुमनाम का? येस. त्याच्यामध्ये मला नाही आठवत आता, बरोबर. पण असंच काहीतरी सेम होतं. तो पण अगाथा ख्रिस्तीच्या त्याच अँड देन देर वेर नन वरचं अडॅप्टेशन, हिंदी अडॅप्टेशन आहे. ओके. त्याचं नाव गुमनाम. आणि तसाच मराठीमध्ये पण एक आहे, चित्रपट आहे. मला नाव आठवत नाहीये, पण आहे, फॉर शुअर आहे. सिनेमॅटिक व्हर्जन्स मध्ये याचे बरेच अडॅप्टेशन झालेत. पुस्तकामध्ये मराठीत माझ्या वाचनात तरी नाहीये असं. त्यामुळे मला वाटतं की या प्रकारातली पहिलीच कथा असेल ही मराठीमध्ये. सो मला वाटतं की आवडेल वाचकांना. म्हणजे एप्स्टीन फाइल्स, एप्स्टीन आयलंड आहे का हे? अनफॉर्च्युनेटली हे आयलंड नाही, और फॉर्च्युनेटली आयलंड नाही आहे, हे जंगल आहे. तर तसं जंगल म्हणू शकता तुम्ही, एप्स्टीन फाइल्स.